8:30ला. तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. पारेश शेळके आणि त्याच्याबरोबर नयन रेशीम खारगाव संघाकडून हे दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये जात असताना आपण पाहत आहे. 3 षटकांची लढत असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं, अर्थात केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बाउंड्री लाईन डिफेंड करत असताना पाहणार आहोत. तर त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेचा आणखी एक नियम आहे, इन करणं कंपल्सरी असणार आहे. प्रत्येक खेळाडूला जो खेळाडू मैदानामध्ये असेल प्रत्येक खेळाडूला इन करणं कंपल्सरी असणार आहे. या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल आपण पाहत आहे. चला नयन रेशीम, इन करणं कंपल्सरी असणार आहे, याची आपण दखल घ्या. पाणी बॉटल दिली तुम्हाला ना? चेअर देऊ काय का नको. वायर आले की तिथे आणणार आहे, तिथे आणणार आहे नंतर. तुझा मग वायरलेसच मागवलाय. तर चला विनंती असेल दोन्ही संघाला आपण मॅचला त्वरित सुरुवात करूयात. या स्पर्धेची पहिली लढत आपण पाहता. एका बाजूला स्टार 11 आमशेत आणि त्यांच्या विपक्ष मात्र JK11 खारगाव हे संघ मैदानामध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतात. स्टार 11 आमशेत संघाने टॉस जिंकत असताना प्रथम गोलंदाजी अर्थ क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलाय आणि गोलंदाजी मार्कवर विकी या गोलंदाजाला पहिल्या षटकासाठी आणलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकताय. लॉंगॉन आणि त्याच्याबरोबर एक क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेट झोनमध्ये तैनात केला गेला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर लॉंगॉफ असेल, त्याच्याबरोबरीने कव्हर पॉईंट. यस, अंपायरचा सिग्नल देखील येतो. लेट्स प्ले. या मॅचला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाज विकी राईट ऑफ द विकेटनं. यावेळी स्लोवर पिचिंग होता पहिल्या चेंडूवर. बॅटर्स या ठिकाणी मात्र थोडंसं असफल झाले. अर्थात अंपायरचा सिग्नल देखील येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव मात्र स्कोर कार्डवर लगावली जाते. फर्स्ट रन ऑन दी बोर्ड. पहिली धाव आपण धावफलकावर पाहत आहे. पॉवर प्लेचं षटक असून देखील मार्गस्थ. इथून मात्र बॅटर्सकडे नक्की जर आपण पाहिलं तर तरी संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहत आहे तर 3 षटकांसाठी मित्रांनो तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ असेल. निर्धारित 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं देखील गरजेचं आहे. आमचे ऑफिशियल्स देखील तुम्हाला याची माहिती देखील पोहोचवतील प्रत्येक चेंडूनंतर. यावेळी बॅकफुटला जात असताना ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र अवे फ्रॉम द बॉडी खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत विकी यांच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं तर स्लोवर पिचिंग राहिले दोन्ही चेंडूवर. आता क्रिकेटमध्ये मित्रांनो सातत्याने सांगितलं जातं तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक मग 2 चेंडूवर विकी मैदानामध्ये सादर करतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. यावेळी फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा व्हेरिएशन, पुन्हा एकदा बीट झाले बॅटर नयन रेशीम. पुन्हा एकदा डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. आता पॉवर प्ले म्हटलं तर पॉवर प्ले दरम्यान मित्रांनो बॅटर्स अशी बोलबाला राहिला आहे. आपण संपूर्ण स्पर्धा जर प्रत्येक स्पर्धेदरम्यान पाहिलं तर केवळ 2 क्षेत्ररक्षक म्हणजेच बॅटर्सकडे एकच परवडीचं षटक म्हणून मांडलं जातं. तिथे मात्र थंड ठेवलंय, शांत ठेवलंय गोलंदाज विकीनं. पहिल्या चेंडूवर लेग बाय, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट्स पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झाली अर्थात आमचेच संघाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्रॉस लाईन आडवा बॅटनं चेंडूला अडवलं गेलंय शॉर्ट लेग रिझनमध्ये. तिथून मात्र 1 धावेचा प्रयत्न देखील सफल होताना आपण पाहत आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 1 धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोररच्या भूमिकेत आपण वैभव शिगवण यांना देखील पाहत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम वैभव. पुढे एकदा गोलंदाजी मागवरून विकी राईट ऑफ द विकेट ऑन द ट्रॅक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढले. कव्हर पॉईंटला चेंडूला अडवलं जातं. एका धावेचा प्रयत्न नाही आहे, त्या ठिकाणी थांबवलंय. डॉट्स बॉल पाहायला मिळते पुन्हा एकदा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक अजून देखील आपल्याला 2 या धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात झाली आमच्या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी याला आपण पाहत आहे. पॉवर प्लेच्या षटका दरम्यान सातत्यानं जर पाहिलं तर शांत ठेवलं दोन्ही बॅटर्सला. अगदीच आपण पॅरिसचा विचार केला तर खारगाव संघाचा एक आक्रमक खेळाडू म्हणून पॅरिसकडे पाहिलं जातं आणि त्याला देखील अजूनपर्यंत शांत ठेवलंय. यावेळी बॅकफुटला जात असताना केवळ चेक केलं चेंडूला. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडू अडवतील तिथून मात्र 1 धावेचा प्रयत्न. 1 धावेला धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहायला मिळते. लॉस ऑफ 0 विकेट 3 रन्स. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत जाऊयात आपण डीजे मास्टरकडे. ऐकूया ते सुमधुर संगीत.
धावा लगावले गेले 3. अगदी स्कोररच्या भूमिकेत वैभव शिगवंत ज्यांना आपण पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 3 अंतर्गत स्कोरर हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. अगदी प्रत्येक स्पर्धेदरम्यान चालणारा मॅचचा लेखाजोखा गणित ठेवण्याचं काम मात्र स्कोरर यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 3 अंतर्गत स्कोररच्या भूमिकेत वैभव शिगवंतजी आपल्या दरम्यान जोडले गेले. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रतीश यांना आपण पाहत आहे. राईट अप ओव्हर द विकेट रतीश ऑन द ट्रॅक. यावेळी उडवून दिले चेंडूला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे आणि यावेळी खूप मोठा धक्का लागतो. अर्थात पॅरिस स्ट्राईक बॅक टू डग आउट विकेटचं बदल. थँक्यू धन्यवाद डीजे. पुढे एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. गडी बाद केलेत आणि क्रिकेटमधील मित्रांनो नेहमी सांगितलं जातं क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे मैदानामध्ये ज्या पद्धतीचा खेळ चाललाय खारगाव संघाकडून थोडीशी खराब रणनीती मी तर म्हणेल. कारण पॅरिस बाद झाल्यानंतर अगदीच दुसऱ्या षटवर रतीशच्या गोलंदाजीवर अगदी सलीलनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र जर पाहिलं तर सलील देखील बाद झाले. लाईव्हला जातोय काय आता मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्हाला मेरिटवर खेळ करणं गरजेचं आहे. कारण सकाळचं सत्र म्हटलं सध्याचा वातावरणाचा विचार केला हिवाळ्याचे दिवस चेंडू थोडासा एलिव्हेशन चेंडूचं कमी पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा प्रयत्न असायला हवा की प्रत्येक चेंडूवर डबल सिंगलला धावफलक पुढे नेण्याचा. मात्र थोडंसं खराब रणनीती राहिली आहे खारगाव संघाच्या माध्यमातून. 2 मोठे हादरे लागलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर रतीशला पाहत आहे. रतीश ऑन द हॅट्रिक. पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक नोंदवली जाईल का? इथे मात्र चेंडूला शेक केले. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पलीकडे 4 धावांचा मच निडेड चौकार. मोठे गावाचा निदेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळते छान. जलदच होईल ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. आतापर्यंत 4 धावा खर्च केला. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर चेंडू मात्र पिक केलाय. चेंडूला उडवून दिलाय लॉंग ऑन झोन मध्ये. जोपर्यंत चेंडू गॅदर करतील चेंडूची फेकी झाली आहे तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला मिळते. मात्र पंचांचा इशारा येतोय. बॅटरला बाद होतोय. आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परत विकेटचं पतन.
बॅनर येते का बरोबर समोरचा काय वरती लहान पाहिजे की चालेल तसं चालेल. तर पुन्हा एकदा एक गडी पास झाल्यानंतर धावफलक एका धावेनं आपल्याला पाहायला मिळतोय 8 या धावसंख्येवर. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू दाखल झालेत. सायकलनं जितूला आपण पाहताय. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू मात्र निराश केलाय. तिथून पुन्हा एकदा डॉट्स बॉल येतोय. अर्थात रतीशच्या गोलंदाजीवर षटक क्रमांक 2 देखील संपवलं जात आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला जाऊया डीजेकडे, ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. धावफलक अजून 8 या धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. 8 रन्स ऑन द बोर्ड. राईट ओव्हर द विकेटनं विनिश ऑन द ट्रॅक. यावेळी फुलटॉस चेंडू होता, उडवून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे, मात्र तिथून खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र थोडस कम नशिबी मी तर म्हणेल. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी 4 रन चौकार. खेळाडू आपला फार गुणवान. मागच्या चेंडूवर जिथे पॅरिस असतील त्यांच्या बरोबरीने नयन असतील. पॅरिस वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झाले. नयनच्या बॅटमधून आपण 5 धावांची एक चांगली केली आपण पाहिली. धावफलकाला आकार प्राप्त झाला. या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातोय. डेड बॉलची घोषणा आपण पाहिली. अर्थात पुढे एकदा गोलंदाजी मागवर गोलंदाज विनिश आपल्याला सज्ज पाहायला मिळतात. राईट ओव्हर द विकेटनं यावेळी शपथ झालाय. क्रॉस झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवर चेंडू आदळतोय. तिथून एका धावेचा प्रयत्न देखील होताना पाहत आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. नियम क्रमांक 23 आम्हाला शिकवतो ज्यावेळी बॅटरच्या बॅट सोडून इतर कोणत्याही भागाला जेव्हा चेंडू लागतो तिथून धाव सोडण्याचा प्रयत्न होतो, त्या धावेला नियम क्रमांक 23 अंतर्गत लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त म्हणून स्कोर कार्डवर ऍड केलं जातं आणि अगदीच लेग बायच्या स्वरूपानं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचतोय 1-4 अर्थात 14 या धावसंख्येवर. आजची तारीख देखील आपण 14 पाहत आहे आणि हाच क्रमांक ऑन दी बोर्ड. यावेळी उडवून दिला आला होता. कार्पेट चेंडू लॉंग ऑन झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलेत मात्र थोडंसं फंबल झाले. बॅकअप खूप सुरेख होतं. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झालाय मैदानामध्ये. 2 धावेनं स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 1-6 16 या धावसंख्येवर. आतापर्यंत या चेंडूचा जर आपण या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. उर्वरित 2 चेंडू संख्या इथून पुढे शिल्लक असेल आणि नक्कीच एक मोठ्या फटक्याची अपेक्षा देखील असेल संपूर्ण खारगाव संघाला, कारण धावफलकाला आकार प्राप्त करायचा असेल तर एक मोठा फटका. वायडी श्लांगॉनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत 1 बाउंड चेंडूला गॅदर करतील एका धावेचा प्रयत्न होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस करत असताना बॅटर्स माघारी परत आहेत. 1+ विकेटचं पतन. फलंदाज बाद. पाच चेंडू आतापर्यंत या षटकातील फेकून झालेत आणि धावफलकावर धावा असून देखील 17. ज्या पद्धतीनं खेळ मैदानामध्ये सुरू आहे अगदी प्रोजेक्ट स्कोर देखील 17 या धावसंख्येवर
आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक मोठा फटका आला तर मी तर म्हणेल की 23-24 धावा देखील या मैदानामध्ये डिफेंडेबल फायटिंग स्कोर ठरू शकतो. त्याच्यामुळे शेवटच्या चेंडूवर नजर आहेत बॅटर्सकडे. यावेळी सोडून दिले खराब चेंडू. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22-22 अंमलात आणला जातोय आणि वाईटच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाते. रन धावा जाऊन पोहोचतात अर्थात 18 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर आमशेद या संघाच्या माध्यमातून केवळ एक अतिरिक्त धाव आतापर्यंत आपण पाहत आहे. जे संपूर्ण इनिंगमध्ये शेवटचा चेंडू सफल झाले. फुल टॉस सोडून दिलाय वाईडी श्लॉंगरला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत वन बाउन्स चेंडूला कॅरी करतील तोपर्यंत मैदानामध्ये दोन्ही बॅटर्समध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेनं धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. आता आपण जर विचार केला तर येणारी चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी असेल 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि उर्वरित 21 धावा. जोपर्यंत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण डीजे मास्टर अर्थात बीट बॉक्समध्ये जाऊयात आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत.
कुणालसाठी मोठा चेंडू, खूप चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य अर्थात इनसाइड आउटसाइड आपला तो स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदीच डीप एक्स्ट्रा कव्हर झोन सीमारेषा पलीकडे. 4 रन्स 4 रन्स चौकार. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. तर चला याच्यानंतर होणाऱ्या मॅचसाठी कालभैरव क्रिकेट संघ गोविलकोंड आणि देहेन, चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉस करून घेऊया. पहिल्या चेंडूवर कुणालच्या बॅटमधून एक अफलातून फटका अगदीच इनसाइड आउट इनफिल्डच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. 4 धावेने संघाची सुरुवात देखील पाहायला मिळते. त्यावेळी बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा सेम डायरेक्शनमध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि तिथून मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवर दर्शनचं कौतुक होणं गरजेचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षटक आणि तिथून मात्र कमबॅक केले गोलंदाज दर्शननं. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्रस्थापित करत असताना दुसऱ्या चेंडूवर चांगली गोलंदाजी राहिली अर्थात कमबॅक डॉट्स बॉल. तिसरा चेंडू घेऊन पुढे एकदा ऑन द ट्रॅक शफल झाले, पुढे एकदा चेंडूला उडवून दिलाय डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने 2 बॉल्स, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव. खराब रणनीती आमच्या संघाकडून, कारण 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. असं मात्र क्रिकेट मित्रांनो पाहिलं ना तर क्रिकेट मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये मैदानामध्ये तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तुम्ही अगदीच 2 दिवसापूर्वी एक सामना पाहिलात भारत विपक्ष अफगाणिस्तान, आणि तिथे मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रोहित शर्मा नाराज झाले, कारण नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर होता अर्थात शुभमन गिल, त्याचं लक्ष नव्हतं स्ट्राईक एंडला. त्याचं लक्ष खरं जर पाहिलं तर चेंडूकडे होतं. मात्र हे क्रिकेटचं मित्रांनो छोटे छोटे खुबीच आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. ते थोडंसं खराब मैदानामध्ये पाहायला मिळते. किंवा 1 धाव, 5 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका अगदीच पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या लगत. त्या ठिकाणी थोडासा व्यत्यय जाणवतोय, मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 रन्स 4 रन्स चौकार. येस अंपायर 4 रन्स चौकार, 4 धावा. विश्वचे ठाकूर उस्मान पटेल. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट सूट असताना आपण पाहत आहे. 2 धावेनं जर पाहिलं तर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. या धावसंख्येवर 15 रन्स ऑन द बोर्ड.
गोलंदाज पुन्हा एकदा होते ट्रॅक यावेळी सफल झाले. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंग लेग झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं जर पाहिलं तर आता फलक मात्र जाऊन पोहोचतोय 1-6 16 या धावसंख्येवर. येस घोषांकित क्षेत्रात 1 तर गोलंदाजी मात म्हणून गोलंदाज पुढे एकदा होते ट्रॅक. यावेळी जर पाहिलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईटच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर लगावली जाते. अर्थात एक धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. तर धावफलकावर जर एकंदरीत आपण धावा पाहिल्या तर धावा लगावल्या जातात 17-17. मोठा फटका आलाय शेड्यूल उडवून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला भीत आहे. स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि यावेळी मात्र पहिला गडी बाद होतोय तपुच्या इशाऱ्याला फलंदाज बाद. निघाला तो आला अभिजित ठाकूर डोळ्याचा बारक्या बॅटमन कांबोटेवाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी तोपर्यंत मात्र शांत क्रिकेट. एक धाव एका धावेनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरसावेल. अर्थात जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. येणारी चेंडू अजून देखील शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी इथून पुढे 2 धावांची गरज. म्हणजे 8 चेंडू आणि 2 धावा इक्वेशन ही समीकरण आपण मॅचमध्ये पाहत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमर यांना आपण पाहू शकताय. नॉन स्ट्राईक एंडला अमर, स्ट्राईक एंडला रतीश. रतीशांच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. पुन्हा एकदा मोठा फटका वाईडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे आणि इथे मात्र विजय प्रस्थापित करत असताना आमचेच संघ मात्र या सामन्याचा विजयी संघ ठरतोय. आमचेच संघाचे खूप खूप अभिनंदन आणि JK11 संघ आपले खूप खूप आभार. या स्पर्धेदरम्यान आपण दाखल झाला, तुमचा खेळ पाहायला मिळाला, आपले देखील खूप खूप आभार असतील. थँक्यू, धन्यवाद. आमच्या संघाकडून रतीश आपणास विनंती असेल मॅन ऑफ द मॅचसाठी. खूप चांगली बॅटिंग राहिली आपल्या माध्यमातून. 12 रावांचं वैयक्तिक योगदान, त्याच्याबरोबर 3 विकेट्स देखील. त्याच्यामुळे रतीश मात्र हिरो ठरतोय मॅचचा. त्यांना देखील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण सन्मानित करतोय. त्याच्याबरोबरीने आता याच्यानंतरचा होणारा सामना असेल गोविलकोंड आणि देहन. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल आमच्या